बहुचर्चित मुंबई पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण। मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार। टोलमध्ये मात्र कोणतीही वाढ नाही। मिसिंग लिंक वरील 2 बोगद्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। जगातील सर्वात रुंदीचे बोगदे 23.5 मीटर अशी गिनीज बुकमध्ये नोंद। तर गिनीज समितीकडून मुख्यमंत्र्यांना जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र सुपूर्द। मिसिंग लिंकची संकल्पना 2010 सालची, मात्र विविध 13 कारणं देऊन तत्कालीन सरकारनं फाईल बंद केली। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा, तर मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक बोललं पाहिजे, फडणवीसांचं आवाहन। मिसिंग लिंकच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतनं प्रवास। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गाडीचं सारथ्य, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही गाडीत। मिसिंग लिंक प्रकल्प गेम चेंजर ठरणार। महाराष्ट्राच्या विकासाची आणि प्रगतीची ही लिंक कनेक्ट झाली आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य, तर 2 शहरांना अधिक वेगानं जोडणारा कनेक्टिंग लिंक सुनेत्रा पवारांचे हे विधान। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांची या ठिकाणी दिलगिरी, तर मी माफी मागतो। पुढच्या वेळी पुण्याहून मुंबईला जाताना वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ येणार नाही, फडणवीसांचं आश्वासन। देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला। मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे। हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि खानावळींमधील जेवण आता महागण्याची शक्यता। तर जनतेला निवडणुकांचं बिल मिळावं, कमर्शियल सिलेंडरच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। तर गॅसच्या विक्रमी दरवाढीनंतर आता पेट्रोल डिझेलवर हे वार होणार, राहुल गांधींचं भाकीत। विरार डहाणू मार्गांवर आजपासून 15 डब्यांची लोकल सेवा सुरू। अप आणि डाऊन मार्गावर दिवसभरात 8 फेऱ्या धावणार। लाखो प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा।